उपाशी राहून मुलाला जेवण देणारी आई संपूर्ण प्रसन्न. संध्याकाळची वेळ होती. घरात दिवा लावण्यात आलेला होता. बाहेर थोडा अंधार दाटू लागला होता. श्याम खेळून थकल्यामुळे घरात आला. त्याला जोराची भूक लागली होती. त्याने आईला हाक मारली, आई, खायला दे ना, फार भूक लागलीये. आई स्वयंपाकघरात होती. ती पटकन बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण तरीही ती हसत होती. तिने श्यामला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, ये बाळा, बस इथे. लगेच वाढते तुझं जेवण. आईने एका ताटात भात वाढला, त्यावर थोडं वरण घातलं आणि थोडं मीठही. भाजी मात्र नव्हती. आई म्हणाली, आज भाजी नाही ग बाळा, पण मीठ भात छान लागेल तुला. श्याम भुकेने झपाट्याने खायला लागला. तो खाण्यात गुंग झाला होता. आई त्याच्याकडे पाहत होती, समाधानाने. जेवताना अचानक श्याम विचारतो, आई, तू खाल्लंस का? आई क्षणभर गप्प झाली, पण लगेच म्हणाली, हो रे बाळा, खाल्लं मी आधीच. तुला भूक लागली म्हणून पटकन तुला वाढलं. श्याम पुन्हा जेवणात मग्न झाला. पण आईच्या चेहऱ्यावर त्या क्षणी हलकासा वेदनेचा आणि त्यागाचा भाव होता. कारण वास्तव हे होतं की